नेवासे तहसीलवर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांचा विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा। नेवासा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच शेतकरी, कष्टकरी कामगार यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी दुपारी 1 वाजता नेवासा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। या मोर्चात सहभागी महिलांनी जोशात घोषणा देत सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला। या मोर्चात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांनी भारत बंद मध्ये सहभाग नोंदवून आपला रोष व्यक्त केला। मोर्चाची सुरुवात पंचायत समिती कार्यालयासमोर घोषणाबाजीने झाली। त्यानंतर सर्व आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाले। या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे मार्गदर्शक बाबा आरगडे, श्रीमती स्मिता पानसरे आणि अंगणवाडी मदतनीस कर्मचारी संघटनेच्या नेवासा तालुका अध्यक्षा श्रीमती मन्नाबी शेख मॅडम यांनी केले। तहसील कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर श्रीमती मन्नाबी शेख मॅडम यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली। यावेळी बोलताना बाबा आरगडे व श्रीमती स्मिता पानसरे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांच्या मागण्या पूर्णपणे न्याय्य असून आम्ही त्यांच्या लढ्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना निवेदन देण्यात आले। त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे पाठवले जाईल आणि योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। मोर्चात भारतीय किसान सभेचे आप्पासाहेब वाबळे, श्रीमती माया जाजू, लक्ष्मण कडू पाटील, भारत आरगडे, बाबासाहेब सोनपुरे यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शेतकरी व कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट संदेश देण्यात आला की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 20,000 किमान वेतन कोण म्हणतात देत नाही। आपल्या देशामध्ये सध्याचं जे सरकार आहे त्याचे कामगार कष्ट करणाऱ्याच्या विरोधी पावलं टाकीत आहे। तेवढेच त्याचे कायदे सुद्धा तसेच करायचे। कामगाराचे एकूण 44 कायदे होते, त्यांनी सगळे रद्द करून 4च ठेवले। शेतकऱ्याचे अनेक कायदे होते, कृषी कायदे 3 ठेवले। म्हणजे करायचं काय नेमकं आणि गोंडच नाव द्यायचं। आता नव्याने तुम्हाला सांगतो कायदा होऊन घातला त्यांनी, हा अतिशय वाईट आणि कठीण आहे। या कायद्यामुळे कोणाला मोर्चे काढता येणार नाही, आपल्या मागण्या मागता येणार नाही, अधिकाऱ्यापुढे दाद मागता येणार नाही। आणि आता जर जागे झाले तुम्ही तर ठीक आहे, नाही तर ठीक नाही। म्हणून याच्यासाठी सर्वांनी या संपामध्ये भागीदारी आज केलेलीच आहे। हा लढा व्यापक करावा लागला, तो व्यापक होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। ते आमच्यासाठी लढले तर आम्ही आज त्यांचे खूप कृतज्ञ आहोत आणि त्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी ही लढाई लढली, आम्हाला साथ दिला आणि त्यांच्या या माध्यमातून, त्यांच्या या प्रेरणेतून त्यांनी आम्हाला एक पुढे बोलण्याची, स्टेजवर बोलण्याची ही डेअरिंग त्यांच्या नेतृत्वामुळे आम्हाला आली। तर त्या खरंच या बाबाजींचे खूप आमच्यावर उपकार आहे। आज जे आम्ही इथं आहोत, अंगणवाडी सेविकेची युनियन चालवतो, युनियन मध्ये आहोत, अंगणवाडीच्या पदावर आहोत, हे सगळे आमच्या कुटुंब उदरनिर्वाहासाठी खूप मोठा साथ, खूप मोठी त्यावेळेची हात आम्हाला बाबाजीने आधार दिला। त्यावेळेस आम्हाला कोणी ओळखत नव्हतं, पण बाबाजीने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांना माहिती झालं आणि आमच्या बरोबर ते 2 दिवस उपोषणाला बसले होते। यात पंचायत समिती संप आहे। सरकारने ज्या श्रमसंहिता घातलेल्या आहेत, 44 कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता आणण्याचा घाट घातलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आज 9 जुलैला देशव्यापी संप आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये जवळपास 25 कोटी लोक रस्त्यावरती उतरून आज संपामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, किसान, शेतमजूर, शेतकरी, कामगार, रेल्वेतील कर्मचारी। अंगणवाडी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनने आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करण्याबाबत जे निवेदन दिलेले आहे, ते निवेदन माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर अहिल्यानगर यांच्या मार्फत शासनाला पाठवण्याची दक्षता घेतोय। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।